तर लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे। या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात। त्याचप्रमाणे या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मने जिंकलेले आहे। तर या मालिकेमध्ये आपल्याला नुकताच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर सुरुवातीला जयंतची मालिकेमध्ये एंट्री झाल्यानंतर जयंत हा मालिकेचा हिरो आहे असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण तो या मालिकेचा हिरो नसून या मालिकेचा विलन आहे। लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे। त्या मालिकेमध्ये जे काय घडतं तेच आपल्याला या मालिकेमध्ये दाखवण्यात येतं आणि त्या मालिकेमध्ये जयंतला मानसिक रुग्ण असे दाखवण्यात आले आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला या मालिकेमध्ये सुद्धा जयंत मानसिक रुग्ण पाहायला मिळणार आहे। तर झी मराठी वाहिनीने नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे। त्यामध्ये बेस्ट कपलचं सेलिब्रेशन सुरू असतं। तर त्या ठिकाणी उभे असलेले बरेच जण जान्हवीला आग्रह करतात गाणं म्हणण्यासाठी आणि मग सगळ्यांसाठी जान्हवी तिथे गाणं म्हणते, पण हे मात्र जयंतला बिलकुलच आवडत नाही। आणि मग तिथलं सेलिब्रेशन झाल्यानंतर जयंत आणि जान्हवी घरी येतात आणि मग घरी आल्यानंतर जयंत म्हणतो आता तो माझ्यासाठी गाणं म्हण आणि मग जान्हवी जयंतसाठी गाणं म्हणते आणि जान्हवी म्हणते जयंत आता मला झोप येते आणि मग जयंत जान्हवीला म्हणतो तू सगळ्यांच्या आग्रहासाठी तिथे गाणं म्हणू शकते आणि माझ्यासाठी तू इथे गाणं म्हणू शकत नाही असं म्हणत तो जान्हवीला रात्रभर झोपू देत नाही, तिला तो गाणं म्हणायला सांगतो आणि मग उशिरापर्यंत जान्हवी गाणं म्हणते आणि गाणं म्हणत म्हणत ती तशीच झोपी जाते आणि मग दुसऱ्या दिवशी जान्हवीला तिच्या आईचा फोन येतो। मग तिची आई विचारते कशी आहे, जान्हवी म्हणते मी छान आहे, पण जान्हवीच्या आवाजामध्ये जान्हवीच्या आईला थोडंसं वेगळे पण जाणवतं। ती विचारते काय झालं, तू ठीक आहेस ना? तर जान्हवी तिच्या आईला काही सांगणारच तेवढ्यातच हा प्रोमो इथेच संपतो। पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटेल की जान्हवी सांगेल सगळं काही ठीक आहे, कारण जर जान्हवीने जयंतचं सत्य आताच तिच्या घरच्यांना सांगितलं तर मग मालिका पुढे कशी चालणार। जयंतचं सत्य खरं तर आता पूर्णपणे जान्हवीला सुद्धा माहित नाही, पण तिला थोडा अंदाज आलेला असतो जयंत बद्दल, पण जयंत असा का वागतो, तो मानसिक रुग्ण आहे हे जान्हवीला सुद्धा माहित नाही। तर जयंतचं सत्य सर्वांसमोर कधी येईल हे आता पाहणं रंजक ठरणार आहे। तर तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का? या मालिकेमध्ये जयंत हिरो नसून विलन आहे, हे तुम्हाला आवडतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।